श्री प्रसाद परब फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेला स्टेशनरी कार्निवल सध्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आकर्षण ठरतंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधत श्री प्रसाद परब फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मदत करण्याच्या हेतूने सामाजिक उपक्रम राबवला जातोय। या अंतर्गत विद्यार्थ्यांना लागणारे शालेय उपयोगी साहित्य अल्प दरात वितरित केलं जातंय। एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे साहित्य मिळत असल्याने त्यातच साहित्याची किंमत ही देखील निम्म्या दरात मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय। शिवकला महोत्सव आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या श्री प्रसाद परब फाउंडेशन मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यामुळे श्री प्रसाद परब फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होतंय। यंदाच्या दुसऱ्या वर्षी भरवण्यात आलेल्या स्टेशनरी कार्निवलला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हा उल्लेखनीय असून यंदाच्या वर्षी शैक्षणिक साहित्याच्या दरात जास्त प्रमाणात सूट देण्यात आलं असल्याचं यावेळी आयोजक प्रभात परब यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांनी देखील आपली आर्थिक बचत होत असून एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री प्रसाद परब फाउंडेशनचे आभार देखील मानलेत। 3,000 रुपयाची खरेदी आणि आमचे 1,000 रुपये नक्कीच इथे वाचलेले आहेत। काय काय खरेदी केलेली, कोणत्या वस्तू खरेदी केल्या? सर्व प्रकारच्या वस्तू, बॅग, रेनकोट, म्हणजे जे लहान मुलांना लागते त्या सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे खरेदी पण इथे उपलब्ध आहे। त्याबद्दल प्रसाद परब फाउंडेशनचं थँक्यू, कारण त्यांनी हा मोठा चांगला उपक्रम राबवला। हा जास्तीत जास्त दिवस असला तर फार खूप फायदेशीर आहे। 3 दिवसात तो पूर्ण करायचं आहे। बघायला गेलं तर मुलांसाठी खूप चांगला उपक्रम आहे आणि म्हणजे भरपूर अशा अर्ध्या किमतीमध्ये पण वस्तू भेटलेल्या, वही, पेन, आपल्या जे रेग्युलर स्कूलसाठी ज्या पण गोष्टी लागतात त्या सर्व आपल्याला भेटलेल्या आहेत आणि खरंच खूप होलसेल आणि खूप चांगल्या रेटमध्ये भेटलेले आहे। याच्याने मुलांना खरंच प्रोत्साहन भेटतं आणि जे मुलं एक बुक घेतात तर ती गरज नाही पडली तर सर्व एकत्र घेतल्यामुळं आपल्याला पूर्ण वर्षाचं काही राहत नाही आणि खूप चांगल्या रेटमध्ये भेटला। हा रेट कुठंच भेटत नाही। वांगणी परिसरामध्ये श्री प्रसाद परब साहेब त्यांच्या फाउंडेशनतर्फे दरवेळी गरजू लोकांना वह्या वाटप किंवा शालेय सामान वाटप हे करत असतात। आज त्यानिमित्त त्यांनी आज श्रीनगर विठ्ठल मंदिर येथे खूप भव्य प्रकारे वही वाटप कार्यक्रम सुरू केलेला आहे। तरी हा एक एकदम उत्कृष्ट प्रकारे त्यांचा उपक्रम आहे जो सर्व गरजू लोकांना, शिक्षक, पाल्यांना तसेच विद्यार्थ्यांना हा खूप उपयुक्त आहे। ते त्यांचे वाढदिवस हा दरवेळी तो साजरा करत होते। त्याच्यात पैसा किंवा इतर खर्च न करता त्यांनी इतर गरजू लोकांसाठी ही एक छोटीशी प्रयोग चालू केले आहे आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे। धन्यवाद। हो, एका ठिकाणीच सगळ्या भेटल्या आणि म्हणजे स्वस्त भेटल्या ॲज कम्पेअर टू पहिले घेतलेले जेवढे पण पुस्तकं आहेत म्हणजे बाहेरून घेतलेले त्याच्याने हे आम्हाला स्वस्त पडलेत। आणि असं आम्ही घेतलेत, वह्या घेतलेत, छत्री घेतलेत, म्हणजे डेलीवाले पण सामान आहेत आणि पुस्तकं आहेत, स्टेशनरी आयटम्स आहेत, बॅग आहेत, म्हणजे खूप काय आहे ते चांगलं पाहिजे। हे म्हणजे ठेवलं जे आहे ते चांगलं ठेवलं आहे। ह्याच्याने म्हणजे आम्हाला खूपच कमीच मध्ये आम्हाला सगळं भेटलं आहे। हो, असे व्हायला पाहिजेत असे कार्यक्रम, का की ह्याच्यात म्हणजे आम्हाला खूपशे चीज आहेत ते एकदम कमी भावात भेटले। मग हे चांगलंच आहे ना सगळ्यांसाठी। खरं तर 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेबांची मुळात ही संकल्पना आम्हाला गेल्या वर्षी आली। आम्ही वह्या पुस्तकं वाटलेले होते तर आपला मार्केटचा जो रेट आहे आपल्या लोकलमध्ये तो खूप जास्त आहे आणि आपण जेव्हा बाहेर जातो उल्हासनगर होलसेलमध्ये आपण किंवा भिवंडीला या साईडला काही ओळखीमुळे आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे आणि तो रेट निम्म्यावरती येतो, अर्ध्यावरती येतो। त्यामुळे आमची संकल्पना अशी झाली, आम्ही एक प्रपोजल टाकलं की असं असं आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे। त्यावरती बॉम्बे स्टेशनरीने आम्हाला चांगलं सहकार्य केलं। त्यांच्यामुळे ही संकल्पना आज प्रत्यक्षात उतरली आहे। खरं तर त्यांचा धन्यवाद आहे आणि लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे, सहकार्य पण चांगलं केलं आहे त्यांनी। कालचा मला वाटतं काउंट आमचा 400+ होता, आज आम्ही 1000च्या वरती गेलो आहे। लोक शुभेच्छा देतात, चांगलं वाटतं त्यांना, त्यांचे पैसे सेव्ह होत आहेत आणि मुळात म्हणजे ते सांगताना असं सांगतात हे पैसे आता आम्ही फीच्या शाळेची फी मुलांची भरायची तिथे आम्ही मार्गी लावू आणि एक प्रकारे आशीर्वाद देत आहेत। चांगला आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा। नक्कीच पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळं
A to Z आपण स्टेशनरी ठेवली त्यांची. मूलभूत जेवढ्या गोष्टी आहेत, रेनकोट झाला, छत्री झाली, त्यांचा जॉमेट्री बॉक्स झाला, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या वह्या पुस्तकं, ग्राफ बुक पण आपण आणले यावेळेला. ग्राफ बुक गेल्या वर्षी आपल्याला खूप मागणी होती ग्राफ बुकची, ती पण आपण आणलेलं आहे. आणि चांगल्या पर्सेंटचं आपण त्यांना कन्सेशन दिलं आहे यावर्षी. गेल्या वर्षीपेक्षा थोडाफार आपण कन्सेशन वाढवलं आहे, चांगल्या प्रकारची सूट दिली यावर्षी. गेल्या वर्षीपेक्षा जास्त यावर्षी आम्हाला प्रतिसाद भेटला आहे. गेल्या वर्षी तर आपण प्रत्यक्ष मार्केटमध्ये होतो, यावर्षी ठिकाण आपलं हल्लेलं आहे. विठ्ठल मंदिर इथे ठिकाण आलेलं आहे आपलं. आणि पहिल्याच दिवशी आपल्याला 3 तासामध्ये 400+ काउंट आपल्याला आलं आहे. आणि आज 1000च्या वरती. आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, रविवार. मला वाटतं उद्याही जास्त गर्दी होईल अपेक्षा करतो. आणि चांगलं सहकार्य भेटतं आहे मुळात. काहीच गोंधळ नाही, काही नाही. लोक चांगल्या प्रकारे खरेदी करतात आणि जातात, आशीर्वाद भेटतात. Like, comment, share and subscribe.